नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नॅट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 वाणिज्य विभागात मी कार्यरत आहे. मी आज जो विषय घेणार आहे तो FY BCom मध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक सेमिस्टर फर्स्ट यामध्ये आपण इंटरेस्ट हा भाग आज बघणार आहोत. इंटरेस्ट हा जो भाग, इंटरेस्टलाच मराठीमध्ये व्याज असं म्हटलं जातं. तसं बघितलं तर इंटरेस्ट, व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा सगळा जो भाग आहे, आपण अगदी 3री-4थीपासून ते 10वीपर्यंत हा भाग शिकत आलेलो आहोत, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाल की मॅडम आता किती वर्ष झाले, आम्हाला किती आठवणार आहे. आठव न आठव, परंतु थोडीशी मी तुम्हाला आठवण करून दिली की हा भाग काही नवीन नाही आहे, परंतु हा भाग आपण आपल्या लहानपणी शालेय जीवनामध्ये पण शिकलेलो आहोत. आणि मागच्या म्हणजे हा या बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिकमधला सेमिस्टर फर्स्टचा हा पहिलाच भाग आहे, पहिलाच चॅप्टर आहे. त्यामुळं आपण या भागामध्ये आज काय बघणार आहोत तेही आपण बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेक्चर काय असणार आहे, तर इंटरेस्ट असणार आहे, डेफिनेशन ऑफ इंटरेस्ट असणार आहे, सिम्पल इंटरेस्ट आणि त्याच्यावरची गणितं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि करोनाचा कालावधी आहे. करोनाच्या कालावधीमध्ये परीक्षेची पद्धत बदललेली आहे. पूर्वीच्या काळी गणितं सोडवली जात होती, परंतु आता पेपर पॅटर्न हा MCQ पद्धतीने सुरू झालेला आहे. पुणे विद्यापीठही MCQ पद्धतीने परीक्षा घेते. त्यामुळं या ठिकाणी आपण या ज्या व्याख्या असतील त्याच्यावरही भर दिलेला आहे. कारण का हा जो पेपर येतो तो आत्ताचा जो पेपर घेतला गेलेला आहे सेमिस्टर फर्स्टचा, त्याच्यामध्ये 2 मार्काला एक MCQ अशा पद्धतीने घेतलेला आहे. 25 मार्काचे 25 प्रश्न 2-2 मार्काचे असा 50 मार्काचा पेपर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हला महत्त्व दिले. तसंच छोटी छोटी गणितं असतील तीही तुम्हाला सहजरित्या करता आली पाहिजेत, अशाच गणितांची निवड मी यामध्ये केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल. हा या व्याख्यानाचा आजचा उद्देश आहे. आता या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर आहे मॅथमॅटिक्सचा, इतकं वर्ष तो म्हणजे मागच्या 4-5 वर्षापूर्वीपासून जर बघितलं तर अनेक वर्ष इंग्रजी आणि मराठीतून दोन्हीही पद्धती माध्यमातून येत होता. परंतु मागच्या 3-4 वर्षापासून हा पेपर फक्त इंग्रजी माध्यमातून येतो. त्यामुळं मी इथं जी तुमच्यासमोर PPT घेतलेली आहे ती इंग्रजी माध्यमातून आहे, परंतु त्यामध्ये खाली अगदी संपूर्ण हे झाल्यानंतर काही अर्थ कळावा, कारण माझ्या कॉलेजमध्ये जी मुलं आहेत ती इंग्लिश आणि मराठी माध्यमाची दोन्ही आहेत आणि त्यांना ते जर अर्थच कळला नाही तर काही उपयोग होत नाही. म्हणून त्याचं मी एक जी स्लाईड आहे ती मराठीमधनं देखील त्याचं स्पष्टीकरण दिले की जेणेकरून तुम्हाला ते कळणं सहज सोपं जावं. आता आपण बघूया सिम्पल इंटरेस्ट. वेन अ पर्सन बॉरोज सम अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम अदर पर्सन और इन्स्टिट्यूशन, द बॉरोअर्स हॅज टू पे सम चार्ज टू द लेंडर्स फॉर द यूज ऑफ मनी. This charges is called interest. The interest depends on two things. आता म्हणजे टू थिंग्स ॲक्च्युली या ठिकाणी टू मीन्स TWO2 पाहिजे. टू थिंग्स. वन, द पिरियड ऑफ विच द मनी इज बॉरोड अँड सेकंडली द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि या ठिकाणी जी अमाऊंट कर्जाऊ घेतलेली असेल ती अमाऊंट हा महत्त्वाचा घटक यामध्ये दिसून येतो. द सम बॉरोड इज कॉल्ड प्रिन्सिपल. त्याच्यानंतर आहे टाईम फॉर विच इट इज बॉरोड इज कॉल्ड टर्म. द टोटल सम रिटर्न by the borrower, that is principal together with interest, is called amount. When interest is calculated on the original principal, whatever the term may be, it is called as simple interest.
अगदी सहज साध्या सोप्या शब्दामध्ये ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. हे जसं दिलेलं आहे ह्याचं मराठीकरणही नंतरच्या स्लाइड्समध्ये मी सांगणार आहे. पी डिनोट्स द प्रिन्सिपल, एन डिनोट्स टर्म इन इयर्स, आर डिनोट्स रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इंटरेस्ट हा नेहमी पर्सेंटेजमध्ये सांगितला जातो. आय डिनोट्स सिम्पल इंटरेस्ट. ओके, आय फॉर इंटरेस्ट मीन्स सिम्पल इंटरेस्ट. Then we have simple interest formula. What is the formula? Formula is simple interest is equal to P into R into N divided 100. म्हणजे P गुणिले R गुणिले N भागिले 100. आता definition of interest. Interest is the remuneration for more assistance. Interest is the return from the fund of capital. Interest is the income which goes to the owner of the capital. Interest is preliminary, a reward for waiting. Payment made by the borrower of capital by virtue of its productivity as a reward for the capitalist subsistence. आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत. या व्याख्यांमध्ये आपल्याला इंटरेस्ट म्हणजे काय आणि इंटरेस्ट काय असतं हेही समजलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला या ठिकाणी पैशाची गरज भासत असते, वेगवेगळ्या कारणाने पैशाची गरज भासते आणि ही पैशाची गरज आपण कधी सावकारांकडनं, कधी मित्रांकडनं, कधी नातेवाईकांकडनं, कधी बँकांकडनं, कधी बँकेतर वित्तीय संस्थांकडनं कर्ज स्वरूपामध्ये घेत असतो. जी रक्कम घेतो त्याला काय म्हटलं जातं? मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल म्हणलं जातं. त्याच्यावरती ज्या व्याजदराने म्हणजे ती रक्कम जेव्हा आपण कर्ज परत करतो तेव्हा त्या जी रक्कम घेतलेली आहे त्याच्यावरती मोबदला किंवा त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लावला जातो आणि तो हा पर्सेंटेजमध्ये असतो आणि त्यानुसार ती रक्कम आपल्याला परत करावी लागत असते. म्हणजे जो रेट असेल त्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो. त्यानुसार आपल्याला ती रक्कम टप्प्याटप्प्याने परत करावी लागत असते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जेव्हा जी रक्कम आपण घेतो आणि त्याच्यावरती ज्या व्याजदराने आपण रक्कम परत करत असतो आणि याचा व्याजाचा दर हा ठरलेला असतो. मग यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल, पिरियड, इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट, अमाऊंट अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता जी रक्कम असते त्या रकमेवरती आपल्याला व्याज द्यावं लागत असतं. आता जी रक्कम आपण कर्जाऊ आणतो तिला काय म्हणतो आपण? मुद्दल असं म्हणतो, म्हणजे प्रिन्सिपल असं म्हणतो. ज्या काळासाठी मुद्दल वापरले जाते त्याला मुदत असं म्हटलं जातं. साधारणपणे मुदत ही वर्षामध्ये किंवा महिन्यामध्ये सांगितली जाते. व्याज म्हणजेच इंटरेस्ट जे आपण शिकतोय. दिलेले मुद्दल ज्या मुदतीसाठी वापरतात ते वापरण्याबद्दल जे भाडे म्हणजेच मोबदला, त्याला मी असं इथं भाडे किंवा भाड्याच्या स्वरूपात जी रक्कम दिली जाते त्याला व्याज असं म्हणतात. आता रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर. व्याज आकारण्यासाठी ठरवण्यात आलेल्या दराला व्याजाचा दर असं म्हटलं जातं. हा व्याजाचा दर प्रत्येक वर्षाला प्रत्येक 100 रुपयाला किती व्याज आहे असा सांगितला जातो. म्हणजेच या ठिकाणी दर साल दर शेकडा त्याला द शे आपण इंग्लिशमध्ये PCPA असं म्हणतो. अशा पद्धतीने हे कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी सांगितल्यात. आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट सिम्पल इंटरेस्टच्या बाबतीत की रास काढा असं म्हणून सांगितलं जातं. रास म्हणजे अमाऊंट. म्हणजेच या ठिकाणी जे मुद्दल असतं, जे कर्ज घेतलेलं असतं त्यावर निर्माण झालेलं व्याज मिळवून जी रक्कम तयार होते त्याला काय म्हटलं जातं? रास असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला गणितामध्ये सिम्पल इंटरेस्ट काढा म्हणूनही येतं आणि बऱ्याच वेळेला रास काढा असंही येतं. आणि अशी दोन्ही पद्धतीची गणितं आपण तुमच्या समोर सोडवलेली आहेत. ती आपण 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहोत. आता या सिम्पल इंटरेस्टसाठी प्रामुख्याने काही विशिष्ट चिन्ह वापरली जात असतात.
मग ही नेमकी चिन्ह कोणती आहेत? तर प्रिन्सिपल मीन्स मुद्दल म्हणजेच पी. ओके, पी मीन्स प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, एन म्हणजे वर्ष, एन म्हणजे मुदत मीन्स एन, एन म्हणजे वर्ष, व्याज आय म्हणजे इंटरेस्ट मीन्स व्याज, त्याच्यानंतर रास अमाऊंट, अमाऊंट म्हणजे काय रास, आलं लक्षात. व्याजाचा दर म्हणजेच आर, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, आलं लक्षात. अशा पद्धतीने ही काही विशिष्ट चिन्ह वापरली जातात आणि त्याचं सूत्र आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. अतिशय साधं सोपं सूत्र आहे. त्यानुसार त्या गणितामध्ये ज्या रकमा दिलेल्या असतात त्या रक्कम आपण घालायच्या आणि ती रक्कम घालून आपण तोंडी गणितं बरीचशी सोडवू शकतो. म्हणूनच विद्यापीठाच्या याच्यामध्ये अशी साधी सोपी गणितं पण दिलेली असावीत आणि ती 2 मार्काला असावीत असं मी म्हणते. मी पेपर बघितलेला नाही आहे, परंतु त्यामुळं गणिताच्या पेपर 1 मार्काला 1 MCQ पेक्षा 2 मार्काला 1 MCQ असे 25 प्रश्न येतात. आता या ठिकाणी मी गणितं सोडवलेली आहेत, ती तुमच्या समोर आहेत. ती सोडवलेली गणितं मी 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहे, आलं लक्षात. या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत, इथं तुम्हाला दिलेले सिम्पल इंटरेस्ट आहे. फाइंड सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹10,000 फॉर 3 years ऑफ 5% रेट ऑफ इंटरेस्ट. आता ह्याचं सोल्युशन दिलेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मुळामध्ये गणितामध्ये तुम्हाला गणिताचा अर्थही कळला पाहिजे. जर गणिताचा अर्थ कळला तरच गणित सोडवता येतं. नेमकं गणित काय आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे हे कळलं पाहिजे. या ठिकाणी आपलं सिम्पल इंटरेस्टचं सूत्र काय आहे की सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. आता या गणितामध्ये पी म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे 10,000, एन म्हणजे वर्ष 3 वर्ष दिली, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 5 दिलेला आहे आणि यावरनं आपल्याला सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. साधं सोपं सूत्र आहे सिम्पल इंटरेस्टचं पी इंटू आर इंटू एन भागिले 100. म्हणजेच या ठिकाणी पी किती आहे 10,000, त्याचबरोबर या ठिकाणी एन किती आहे 5, एन आहे 3 आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5. म्हणजेच 10,000 गुणिले 5 गुणिले 3 भागिले 100. म्हणजेच या ठिकाणी सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. सो 10,000 इंटू 5 इंटू 3 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 100 इंटू 5 इंटू 3 इज इक्वल टू 1,500. So simple interest is 1,500. Okay, next. आता आपण दुसरं हे बघणार आहोत. दुसरं गणित या ठिकाणी दिलेलं आहे. दुसऱ्या गणितामध्ये प्रामुख्याने काय आहे तेही आपण अभ्यासूया. समोर तुमच्या गणित आहेत आणि ती मी वहीमध्ये सोडवलेलीच गणित आहेत विद्यार्थ्यांना. त्यामुळं फाइंड इंटरेस्ट ऑन ₹8,000 ॲट 4% इंटरेस्ट पर ॲनम फॉर 9 months. या ठिकाणी जे गणित दिलेलं आहे ते तुमचं गणित हे या ठिकाणी मुदत जी दिलेली आहे ती महिन्यामध्ये वर्षामध्ये नाही आहे तर ती महिन्यामध्ये दिलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच या ठिकाणी जर महिने दिलेले असतील तर ते गणित कसं कॅल्क्युलेट करायचं. फाइंड इंटरेस्ट ऑन ₹8,000 ॲट 4% इंटरेस्ट पर ॲनम फॉर 9 months. आता एक लक्षात घ्या, जेव्हा या ठिकाणी मंथ्स दिलेले असतात ते वर्षाचे किती महिने असतात 12 महिन्यामधले 9 महिने आहे. म्हणजे कालावधी इथं किती दिलेला आहे
9 दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणून आपण 12 महिन्यामधले 9 म्हणून या ठिकाणी 9/12 केलेलं आहे. गणितामध्ये मी व्यवस्थित सोडवलेलं आहे, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. आता या गणितामध्ये पी किती आहे 8000, आर किती आहे 4, एन किती आहे 9 मंथ्स. त्याच्या पुढं म्हणून मगाशी जे स्पष्टीकरण केले 12 महिन्यातले 9 महिने म्हणून 9/12 केलेलं आहे. आय बरोबर क्वेश्चन मार्क आहे. पी इज इक्वल टू 8000, आर इज इक्वल टू 4, एन इज इक्वल टू 9 मंथ्स, 9/12. सो आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. So 8000 into 4 into 9 divided by 100 into 12. आता या ठिकाणी पूर्ण गणित सोडवलेलं आहे. 8000 गुणिले 4 गुणिले 9 भागिले 100 गुणिले 12. 12 का घेतलेत सांगितलेले आहे. बाकीच्या वेळेला फक्त 100 असतात, कारण इथं कालावधी जो दिलेला आहे एन हा 9 मंथ्स दिलेला आहे. मंथ्समध्ये असतील तेव्हा आपल्याला 12 हे घ्यावे लागतात. मग या पद्धतीने तुमच्यासमोर गणित सोडवलेलं आहे. 8000 100 किंवा 4 गुणिले 9 त्याचा भागाकार तुम्हाला समोर दिसतोय. अशा पद्धतीने 80 गुणिले 3 बरोबर 240. 80 इंटू 3 इज इक्वल टू 240 रुपीज हे त्याचं ॲन्सर आलेलं आहे. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. या ठिकाणी फाइंड अमाऊंट ऑफ ₹1000, फाइंड अमाऊंट ऑफ ₹15,000 फॉर 5 years ॲट 10% रेट ऑफ इंटरेस्ट. आता इथं सोल्युशन दिलेलं आहे. पी इज इक्वल टू 15,000 बरोबर आहे. एन इज इक्वल टू 5, आर इज इक्वल टू 10, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. आता सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे. इंटरेस्टचं सूत्र काय आहे पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100. सो पीची किंमत किती दिलेली आहे 15,000 इंटू 5 इंटू 10 डिवायडेड बाय 100. या ठिकाणी पूर्णपणे गणित बघा की 15 गुणिले 5 गुणिले 10 भागिले 100 बरोबर या ठिकाणी गणित सोडवलेले आहे आणि भागाकार पूर्ण केलं आहे. साधा सोपा भागाकार आहे. याच्यात लक्ष दिलं तर तुम्हाला गणित सहज संपतील. याचं उत्तर आलेलं आहे 7,500 म्हणजे 7,500. आता इथं आपल्याला काय काढायला सांगितलेलं होतं अमाऊंट. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस इंटरेस्ट. म्हणजेच पी मीन्स प्रिन्सिपल, आय मीन्स इंटरेस्ट. म्हणजे मुद्दलामध्ये प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट मिळवलं की अमाऊंट तयार होते, म्हणजेच रास तयार होते. म्हणजेच इथं मुद्दल किती होतं प्रिन्सिपल 15,000. मग 15,000 अधिक आपल्याला इंटरेस्ट किती आले 7,500. 15,000 प्लस 7,500 इज इक्वल टू 22,500 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट आपण गणित बघणार आहोत. व्हॉट सम विल अमाऊंट टू ₹5,960 in 4 years at 6.25% per annum. कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट. आता इथं सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लेट एक्स रुपीज सम म्हणजे या ठिकाणी बी सम एन इज इक्वल टू 4, आर इज इक्वल टू 6.25. आता या ठिकाणी आपल्याला आय इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. म्हणजेच आपण इथं काय मांडलेलं आहे एक्स मानलेलं आहे. आता ही एक्स इंटू 4 पी काय आहे आपलं एक्स आहे, कारण इथं दिलेलं नाही आपल्याला पी बरोबर आहे, कारण आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. अमाऊंट दिलेली असल्यामुळं आपल्याला इथं एक्स मानावं लागले. एक्स इंटू 4 इंटू 6.25 डिवायडेड बाय 100. आता या ठिकाणी जो काही इथं दिलं आहे 0.25x इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांनो बघा एक्स 4 इंटू 6.25. मोबाईल कॅल्क्युलेटर वापरायला अलाउड आहे. कॅल्क्युलेटर वापरा, कारण मोबाईलमध्ये बऱ्याचशा मुलांनी नोट्स ठेवल्या असतात, ते वापरणं चुकीचं ठरतं. तर इथं पूर्णपणे मोबाईलच्या माध्यमातून 4 आणि 10 म्हणजे 2 2 4 बरोबर आहे, आणि 2 5 इथं असं हे जर केलं की गणित जर केलं 2 2 4 2 5 10 आणि मग ते 100 केलं तर 25 येतात. 25नी
6.25ला मोबाईल किंवा कॅल्क्युलेटरनी गुणलं तर 0.25 येतात. अशा पद्धतीने 0.25x येतात. म्हणून या ठिकाणी अमाऊंट इज इक्वल टू एक्स प्लस 0.25x. मग 1.25x इज इक्वल टू 5960 इतकं त्याचं हे आल्यानंतर x इज इक्वल टू 5960 डिवायडेड 1.25 इज इक्वल टू 4768 हे त्याचं उत्तर येतं. ओके. आता या ठिकाणी गणित आडवं आहे तुमच्यासमोर. गणित खूप छान आहे ते ॲक्च्युली. मला वाटतं तुम्ही बघताना अभ्यास करताना विद्यार्थ्यांनो त्या पद्धतीने बघा, कारण का मी ते अशा पद्धतीने सोडवलेलं होतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही PPT बघाल तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला सापडेल आणि ते अतिशय व्यवस्थित सोडवलेलं आहे. अ सम ऑफ मनी डबल इट्स सेल्फ इन 5 years, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. या ठिकाणी आपल्याला डबल म्हणजे दुप्पट हे लक्षात घ्या. गणिताची वाक्यरचना नेहमी लक्षात घ्या, समजून घ्या, तर गणित सोपं जातं. P इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, कारण का अ सम ऑफ, सम किती दिलेलं आपल्याला सांगितलेलं नाही आहे. अमाऊंट इथं A इज इक्वल टू पण क्वेश्चन मार्क आहे. N इज इक्वल टू फक्त 5 आहे, कारण इथं फक्त आपल्याला मुदत दिलेली आहे. R इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अ हिंट इज गिवन द P इज डबल, फक्त हिंट दिलेली आहे, किती डबल करायची आहे. मग हिंट P आपल्याला माहीत आहे का? नाही आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, एक विशिष्ट रक्कम मानणार आहोत. अ हिंट इज गिवन द P इज डबल आफ्टर सर्टन पिरियड, इट मीन्स अमाऊंट इज डबल ऑफ P. आता P मानलेला आहे, लेट P इज रुपये, आपण लेट P किती मानायचं आहे? 100. ओके. P बी रुपीज 100, A विल बी रुपीज 200. आता P जर 100 असेल तर आपल्याला अमाऊंट डबल सांगितली आहे, म्हणून इथं आपण 200 केलेलं आहे. म्हणून सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P. आता अमाऊंट किती आहे? प्रिन्सिपलच्या दुप्पट. प्रिन्सिपल P किती मानलं आहे? 100. मग अमाऊंट दुप्पट म्हणून 200. मग इथं सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P. सो 200 मायनस 100 इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 100. सो P इज इक्वल टू 100, N इज इक्वल टू 5, R इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आता सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. तर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट किती आहे, इथं इंटरेस्ट किती आहे? 100 आहे, बरोबर आहे या ठिकाणी. मग आता प्रिन्सिपल या ठिकाणी 100 इंटू R इंटू 5 डिवायडेड बाय 100. म्हणून या ठिकाणी 100 म्हणजे संपूर्ण गणित केल्यानंतर 100 इंटू 100, कारण का इथे बघा 100 बरोबर 100 गुणिले R गुणिले 5 भागिले 100. नेहमी तिरकस गुणाकार करायचा, कारण का छेद आणि इकडची रक्कम यांचा गुणाकार करायचा. इथं तुम्हाला चिन्ह आणि उलटून गुणिले भागिले, भागिले उलटून गुणिले, डावीकडून उजवीकडे जाताना चिन्ह बदलतात, उजवीकडून डावीकडे जाताना चिन्ह बदलतात. अधिक अधिक काय होतं, वजा अधिक काय होतं, वजा वजा अधिक होतं. ही सगळी चिन्ह तुम्हाला माहीत आहेत असंच गृहीत धरलं जातं. या ठिकाणी 100 गुणिले 100 भागिले 100 गुणिले R गुणिले 5 गणितामध्ये दाखवलेलं आहे, कारण का तिरकस गुणाकार केल्यानंतर वरचे जे अंक आहेत खाली येतात, खालचे तिरकस गुणाकाराने वर जातात. मग या ठिकाणी पूर्ण गुणाकार केलेला आहे आणि त्याचं उत्तर आलेलं आहे R इज इक्वल टू 20%. ओके. पुढचं गणित आहे मुकेश. मुकेश borrowed ₹1,500 from Rajesh from 7 months. If Rajesh charged the interest of ₹157.50, find the rate of interest. यामध्ये सुद्धा आता 7 months दिले आहे, म्हणजेच या ठिकाणी 7/12 येणार आहेत. We have P is equal to 1,500, N is equal to 7 months, R is equal to 157.50. P म्हणजे 1,500, N 7 महिने, इंटरेस्ट 157.50. म्हणजेच या ठिकाणी इंटरेस्टचं सूत्र काय आहे? I इज इक्वल टू P इंटू N इंटू R डिवायडेड बाय 100. आता इंटरेस्टचं हे किती दिलं आहे? I बरोबर
157.50 इज इक्वल टू 1500 इंटू 7 इंटू आर डिवायडेड बाय 100 इंटू 12. बघा 7/12 इथं पुन्हा आलेलं आहे. आता या ठिकाणी 157 इंटू 50 इथं 100नी काय केलेलं आहे, तिरकस गुणाकार परत केला आहे. 157.50 गुणिले 100 गुणिले 12 हे तिरकस गुणाकार करून वरती संख्या गेली आहे आणि वरची जी संख्या आहे 1500 गुणिले 7 गुणिले 8 हा खाली आलेला आहे. आणि त्यानुसार या ठिकाणी 157.50 गुणिले 12 त्याच्या खाली भागिले 15 गुणिले 7 गुणिले आर. मग ते गणित या ठिकाणी सोडून दाखवलं आहे तुम्हाला. मग त्यानुसार येणारं पुढचं कॅल्क्युलेशन 157.50 गुणिले 4 भागिले 5 गुणिले 7 गुणिले आर म्हणजेच 157.50 इंटू 4 डिवायडेड बाय 5 इंटू 7 इंटू आर इज इक्वल टू 157.50 इंटू 4 डिवायडेड बाय 35. 35 कुठनं आले, 5 इंटू 7 7 5 जा 35. सो आर इज इक्वल टू म्हणजेच 157.50 गुणिले 4ला जर 35ने गुणलं तर कॅल्क्युलेटरने करायचं आहे तर उत्तर येतं आपलं 18. म्हणजेच या गणिताचं उत्तर आले 18. आले लक्षात. आता आपण पुढचं गणित घेणार आहोत. What sum will amount of rupees 5,960 in 4 years at 6.25% per annum simple interest? Calculate simple interest. Let x rupees be sum. N is equal to 4, R is equal to 6.25. So, formula simple interest is equal to P into N into R divided by 100. इथं x आपण काय मानलेलं आहे, सम किती दिलेली आहे का नाही, म्हणून इथं आपण x मानलं. x इंटू 4 इंटू 6.25 डिवायडेड बाय 100. कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरच्या साह्याने करा. उत्तर येतं 0.25x. सो अमाऊंट इज इक्वल टू x प्लस 0.25x. सो 125x is equal to 50960. x is equal to 5960 divided by 1.25. Answer is 4768 rupees. या ठिकाणी आपण अशा टप्प्याटप्प्याने ही गणितं केलेली आहेत. आणखीन एक गणित बघूया. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट इफ द अमाऊंट ऑफ अ प्रिन्सिपल ऑफ रुपीज 3000 इज रुपीज 3500 इन 10 years. आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला गणितामध्ये, P is equal to 3000, A is equal to 3500, N is equal to 10 years, I is equal to A minus P is equal to 3500 minus 3000 is equal to 500. बरोबर आहे. R इज इक्वल टू किती. आता या ठिकाणी I इज इक्वल टू P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. म्हणून या ठिकाणी किती, 3500मधनं 3000 काय केलेले आहेत, वजा केलेत. म्हणून इथं 3000 इंटू 10 इंटू R डिवायडेड बाय 100. मग इथं जे गणित आहे पुढं कॅल्क्युलेशन केलेले आहेत सगळे. 500 इंटू 100 डिवायडेड बाय 3000 इंटू 10 इंटू आर इज इक्वल टू, गणित पूर्ण सोडवलेलं आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन बघितलं की समजेल. 10 डिवायडेड बाय 6 इंटू आर. सो आन्सर इज 5/3. आर इज इक्वल टू 5/3. आता 5/3 कॅल्क्युलेटरवर गणित सोडवा, त्याचं उत्तर येतं 1.66. सो आन्सर इज 1.66. ओके. आता या ह्याच्यामध्ये बघा, आज आपण काय काय बघितलेलं आहे या व्याख्यानामध्ये. सारांश बघतोय आपण. सरळ व्याज, सरळ व्याजाची व्याख्या इंग्लिश मराठी दोन्हीमधनं बघितलेलं आहे. त्याची उदाहरणं सोडवलेली बघितली, साधी पण गणितं बघितली, दुसरीही बघितलेली आहेत. आणि प्रत्येक गणित मी स्वतः सोडवून वहीमध्ये सोडवून तुम्हाला दिलेले कॅल्क्युलेशन सगळे केलेले आहेत. कारण का आपल्या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये डायरेक्ट उत्तरं दिलेली आहेत, मधली कुठलीही कॅल्क्युलेशन दिलेली नाही आहे. आणि विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मी संपूर्ण गणितं सोडवलेली आहेत. तुम्ही ती नीट अभ्यासा, तुम्हाला ते समजेल, परीक्षेला त्याचा उपयोग होईल. आणि अशा पद्धतीने आपण हा तास पूर्ण केलेला आहे. आणि पुढच्या तासाला सिम्पल इंटरेस्ट जसं बघितलं तसंच कंपाऊंड इंटरेस्ट, त्याची व्याख्या आणि त्याची गणितं बघणार आहोत. आता मी इथं आपला निरोप घेते, मी इथं थांबते. धन्यवाद.
बाई इथं झाले का नाही